हॅलो गाईज, तुम्ही कधी उपवासाचे गुलाबजामुन खाल्ले आहे का? तर चला बनवून दाखवते. त्यासाठी मोठं रताळं घेऊन त्याला 4 भाग करून घ्यायचा आणि आपल्याला त्याला पाण्यात 15 मिनिटासाठी बॉईल करून घ्यायचं आहे. तोपर्यंत पाक तयार करून घेऊ. त्यासाठी 1 ग्लास पाणी आणि 1.5 ग्लास साखर टाकली आहे. थोडीशी इलायची टाकून बॉईल करून घ्यायचं. आता रताळे मस्तपैकी बॉईल झालेले आहेत, तर त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. मॅश करून झाल्यावर आपण त्यात मिल्क पावडर टाकणार आहेत. मी 200 ग्राम मिल्क पावडर घेतली आणि त्यात मिक्स करून घेतलं चांगल्या प्रकारे. नंतर आपल्याला त्याला हाताला थोडंसं तेल लावून असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे. मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले होते, तर आपल्याला छोटे छोटे बॉल असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे छानपैकी. असेच मी सगळे बॉल्स फ्राय करून घेते. त्याला आपल्याला असं कलर चेंज होईपर्यंत बॉईल करायचे आणि पाकात 2 घंट्यासाठी टाकून द्यायचे. आणि रेडी आहे आपली उपवासाचे गुलाबजामुन. मी टेस्ट करून बघितली, खूप छान झाली होती. म्हटलं चला चिल्लर पार्टीला पण देऊ, त्यांना पण खूप आवडले. तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू.